आज मुद्दाकार या ठिकाणी सर्व दाखले शिबिरांचं शासनातर्फे आयोजन केले गेलेलं आहे. हे दाखला शिबिर साधारणतः 10 वाजता सुरू होणार होतं. जवळपास 11:30 उतारले. अजूनही संबंधित कर्मचारी अजून आलेला नाही. ठराविक काम करू मॅडम आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जसं दाखला करायचा तर त्यांच्याकडे वयाचा दाखला त्यांच्याकडे जमीन सर्टिफिकेट आहे 10 दाखला त्याच्यावर वय लिहिलेलं आहे. त्यांचं पॅन कार्ड आहे त्यांच्यावर त्यांनी वय टाकलेलं आहे. त्यांचं आधार कार्ड आहे त्याच्यावर वर्ष लिहिलेलं आहे जन्म दाखल्याचा. आणि हे सगळं गव्हर्नमेंटच डॉक्युमेंट आहेत ना. मग आणखी दुसरा त्यांना दाखला हवा आहे. त्यांचे दुसरे धोंडे आहेत. त्यांची रेशन कार्डची समस्या आहे. त्यांचं रेशन कार्डाचं रेशन बंद झालं त्यांना ते पुन्हा चालू करायचं आहे. 3 वर्ष झालं रेशन कार्ड बंद झालं आहे. शासन म्हणते तिकडे ऑनलाईन अर्ज करा. परंतु असं आहे की ऑनलाईन तुमचं सर्व नेहमीच जाऊन असतं. तहसीलला कचेरीत येऊन गेले तरी झालेलं नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीवर जबाबदार कोण? शासनाने जर ऑनलाईन सिस्टीम ठेवलेली आहे तर मग ऑनलाईन अपडेट करणं अपडेट ठेवणं जबाबदारी कोणाची आहे? आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी शासनात हा प्रश्न विचारत आहे. फक्त मोठमोठ्या घोषणा आहेत. आम्ही अमुक शिबिर घेतलं अमुक शिबिर घेतलं परंतु या ठिकाणी लोकांच्या ज्या मूळ समस्या त्याच्यातून निराकरण होत नाही आहे. फक्त हा देखावा आहे असंच मी या ठिकाणी